मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्हाला महात्मा गांधीजी यांच्या माझी आत्मकथा अर्थात सत्याचे प्रयोग यातील एक प्रसंग शेअर करणार आहे. चोरी आणि प्रायश्चित्त या नावानं गांधीजींनी हा प्रसंग या पुस्तकामध्ये काढलेला आहे. तर गांधीजी म्हणतायत त्या ठिकाणी की त्यांचे एक वडील बंधू होते, त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. आता या वडील बंधूंना काही कारणामुळे 25 रुपयाचं कर्ज झालेलं होतं. आता हे कर्ज कसं फेडायचं या विवंचनेमध्ये गांधीजी आणि ते वडील बंधू होते आणि त्यातून एक मार्ग निघाला की या वडील बंधूंच्या हातामध्ये आईवडिलांनी एक सोन्याचं चांगलं भरदार असं कड घातलेलं होतं. यातला जर काही भाग आपण विकून टाकला तर त्या आईवडिलांना कळणारही नाही आणि कर्जही फिटेल असा मार्ग त्यांनी काढला आणि प्रत्यक्षात तशी कृतीही केली. ते कड विकून टाकलं, कर्ज फेडून टाकलं. नंतर मात्र ही घटना घडून गेल्यानंतर गांधीजी या घटनेवर ज्यावेळेस विचार करू लागले त्यावेळेस ते एकदम बेचैन झाले, एकदम अस्वस्थ झाले की आपल्या हातून भयंकर मोठी गुन्हा घडलेला आहे, आपण एक प्रकारे चोरी केलेली आहे. आणि ते खूप पश्चाताप त्यांना व्हायला लागला. मग त्यांनी ठरवलं की घटना तर घडून गेलेली आहे, परंतु आपण या घटनेची या गुन्ह्याची कबुली वडिलांना दिली पाहिजे. आणि त्यांनी खूप वेळा 2-3 वेळा असा प्रयत्न केला वडिलांना ही गोष्ट सांगायची, परंतु त्यांची हिंमतच होत नव्हती वडिलांना ही गोष्ट सांगायची. वडिलांसमोर गेल्यानंतर त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते. त्यावेळेस गांधीजी म्हणतात की मला याची भीती नव्हती की ते मला मारतील, मला रागावतील, कारण आमच्या वडिलांनी आम्हाला कधी 5 बोटही लावलेली नाही भावंडांना, असं गांधीजी या ठिकाणी म्हणतात. परंतु मला भीती याची होती की ते स्वतःलाच काहीतरी त्रागा करून घेतील, त्यांना स्वतःच काहीतरी कमीपणा वाटेल आणि ते स्वतःच मारून घेतील, झोडून घेतील स्वतःलाच. यामुळे मला ही भीती वाटत होती. त्यामुळे मी घाबरत होतो त्यांना सांगायचं. मग गांधीजींनी याच्यावर एक उपाय शोधला. त्यांनी ही सगळी घडलेली हकीकत एका चिठ्ठीवर लिहून काढली आणि ती चिठ्ठी वडिलांच्या हातामध्ये दिली. आता वडिलांनी ती चिठ्ठी घेतली, त्यावेळेस ते आजारी होते, अंथरुणावर खिळलेले होते. त्यांनी ती चिठ्ठी घेतली आणि वाचायला सुरुवात केली. वडील ती चिठ्ठी वाचतायत, गांधीजी बाजूला उभे आहेत आणि वडिलांच्या डोळ्यातून अचानक अश्रूंच्या धारा व्हायला लागलेल्या आहेत. ती चिठ्ठी पूर्ण त्या अश्रूच्या धारांनी भिजली. शेवटी त्यांनी ती चिठ्ठी वाचली, फाडून फेकूनही दिली बाजूला आणि ते पुन्हा तसेच अंथरुणावर आडवे झाले. आता गांधीजी इथं असं म्हणतायत की ते एकदम उलट परिस्थिती झाली. मला वाटलं ते रागावतील, चिडतील, माझ्यावर काहीतरी ॲक्शन घेतील, परंतु तसं त्यांनी काहीच केलं नाही. तर गांधीजी म्हणतात त्यावेळेस मला असं वाटलं कदाचित त्यांनी पितृप्रेमामुळे केलं असेल, परंतु नाही, तो खरा अहिंसेचा त्यांनी घालून दिलेला वस्तुपाठ होता माझ्यासाठी. आज मी त्याच्याकडे ज्यावेळेस बघतो त्या प्रसंगाकडे तर ती अहिंसेचं बाळकडू मला तिथं मिळालं. आणि गांधीजी म्हणतात ते उलट का बरं वागले असतील, कारण मी दिलेली गुन्ह्याची निखालस कबुली, त्यानंतर मी प्रायश्चित्त घ्यायलाही तयार आहे आणि परत असा गुन्हा करणार नाही याची सुद्धा मी कबुली त्याच्यामध्ये दिलेली होती. त्यामुळे त्यांना हे कदाचित आवडलेलं असेल, म्हणून त्यांनी माझ्यावरती रागवले नाहीत इत्यादी गोष्टी. मित्र, या ठिकाणी सांगायचं असेल की प्रत्येक माणसाच्या हातून चूक होतच असते, मग ते कितीही मोठा माणूस असला तरी, परंतु ती चूक कबूल करणं, ती चूक पुन्हा करणार नाही आणि त्या चुकीबद्दल प्रायश्चित्त घेण्याची तयारी ठेवणं, हे सगळ्यात या माणसांचं मोठेपण आहे आणि कदाचित यामुळेच ही माणसं मोठी ठरतात. थांबूया आपण इथं. धन्यवाद.